लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D2 च्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाचं आज ग्रँड फिनाले आणि या ग्रँड फिनाल्यात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. त्यानंतर मी सर्वांचं स्वागत करण्यासाठी पर्यावरण सप्ताहाचे प्रमुख MGF लायन अनिल मंद्रुपकर यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचे स्वागत करावं. लायन अनिल मंद्रुपकर सर. Yes. Good evening, friends. So on behalf of Lions Club International for District 3234 D2, I welcome today's guest speaker, Honorable Vandanatai Chavan, MP Rajya Sabha, and also environment activist. So we welcome our worthy district governor, MJF Lions CA, Abhijit Shastri, so who has motivated our 8,000 members and 128 clubs of our district in Pune, Nagar, Nashik. Result is what? So Lions members supported म्हणजे 6 लाख म्हणजे लोकांना म्हणजे पॅन्डेमिक मध्ये मागच्या 11 महिन्यामध्ये लायन्स मेंबरने मदत केली. So we welcome all the past district governor, cabinet officer and club officer who participated in the last 7 days in various activities under the Environment Week celebration. We also appreciate the 9 clubs, president and their members of Lions Club of Nasik Panchauti, Lions Club Pune System, Prabhat, Kotrud, Nava Chaitanya, the Vijayanagar, and Eco Friends for their hard work and active involvement in last 7 days. मित्रांनो, म्हणजे कुठल्याही ग्रँड फिनाले ची सांगता अतिशय चांगली झाली पाहिजे, डायरेक्शन मिळालं पाहिजे. यासाठी वंदनाताई आपल्या लायन्स मेंबरना आज ते गाईड करणार आहे की हाऊ वी कॅन लीड द इको लाईफस्टाईल अँड इम्प्लिमेंट द एन्व्हायरमेंट प्रोग्राम्स इन and we are requesting वंदनाताई म्हणजे पुढच्या 5 वर्षांसाठी आमच्या सगळ्या लायन्स आपण प्रोग्राम द्यावा. वंदनाताई आता गेली 16 वर्ष म्हणजे सातत्याने म्हणजे देश विदेश शहर पातळीवरती म्हणजे पर्यावरणासाठी प्रयत्नशील आहे. मग तो बीडीपीचा म्हणजे इश्यू असो, समान पाणी वाटपाचा इश्यू असो, बायोडायव्हर्सिटीचा म्हणजे इश्यू असो, तर गेली 16 वर्ष म्हणजे सातत्याने म्हणजे पर्यावरण क्षेत्रात काम करतात. तर त्यांच्यासारखे स्पीकर म्हणजे आपल्या विनंतीला मान देऊन म्हणजे आपल्या लायन्स लोकांना संबोधित करणार आहेत, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे म्हणजे आभार मानतो. 1997 मध्ये वंदनाताई महापौर म्हणजे असताना ते आठवड्यातून एकदा सायकलीवरती म्हणजे महानगरपालिकेत जायचे. म्हणजे जवळजवळ 25 वर्षापूर्वी म्हणजे पर्यावरणाचा वसाहत नाही घेतला होता. जाता जाता मागच्या 8 दिवसामध्ये आमच्या एन्व्हायरमेंट सेलिब्रेशन मध्ये ज्या लोकांनी मदत आम्हाला केली तर त्यांचे मनपूर्वक मी आभार मानतो. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या मार्फत. आणि आता मी आमचे लाडके प्रांतपाल अभयजी आदर यांना विनंती करतो की आपण आपले विचार मांडावे. नमस्ते. ओम साईराम. Am I audible? Yes, sir. Ji, am I audible? Yes, sir. Yes. नमस्ते. ओम साईराम. आपल्या सर्वांचेच लाडके कन्व्हेनर लायन अनिलजी मंद्रुपकर, आदरणीय एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हिस्ट MP वंदनाताई,
मित्रांनो, अनिलजींनी सांगितलं आपल्याला वंदना मॅडमचं. मॅडम खरोखर म्हणजे आपल्याला एमपी म्हणून आपलं कार्य तर थोर आहेच, एक पुढारी म्हणून कार्य थोर आहे. पण एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हिस्ट म्हणून जे आपलं काम आहे ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही. नॉट पुणेकर, नॉट बरेच लोक कोणीच विसरू शकत नाही. आणि सरांनी सांगितलं की 25 वर्षापूर्वी त्या सायकलवर येऊन एक विजनरी त्यांनी स्वतःची हे ठेवली होती. आणि मला अजून एक त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्या तेव्हा जशा वंदना मॅडम दिसत होत्या तशाच आज सुद्धा दिसत आहेत. म्हणजे शी इज ऑलवेज लाईक दॅट, ऑलवेज स्माइलिंग. मॅडम, वी आर व्हेरी फॉर्च्युनेट अँड दॅट यू हॅव ग्रेस दिस ऑकेजन. थँक्यू फॉर ग्रेसिंग दिस ऑकेजन. आमचे लायनचे प्रेसिडेंट सुप्रीमच्या रोहिणीजी, सिंहगडचे लायन सुजाताजी, विजयनगरचे अविनाशजी, पंचवटीचे सुनीलजी, प्रभातचे राजेंद्रजी, विस्डमचे मृदुलाजी, नवचैतन्यचे बिंदू माधव, कोथरूडचे गणेशजी आणि इको फ्रेंड्स जे सतत एन्व्हायरमेंटचे काम करतात असे सुहासजी, आमचे आदरणीय पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विक्रांतजी जाधव, रमेशजी आणि आपले लायन्सचे बंधू भगिनी. मित्रांनो, अनिलजींबद्दल काय सांगायचं, ही इज ऑलवेज डज समथिंग युनिक. म्हणजे त्यांच्या ऍक्टिव्हिटीज आणि त्यांचं प्लॅनिंग विशेषतः इतकं जबरदस्त असतं की 6-6 महिने आधी प्लॅनिंग. म्हणजे मागे त्यांनी सीएसआरचं कॉन्क्लेव्ह घेतलं होतं. आय वॉज फॉर्च्युनेट टू बी असोसिएटेड विथ हिम. आणि त्यांचं प्लॅनिंग खूप जबरदस्त. आणि ह्या वेळेस सुद्धा त्यांचं जे प्लॅनिंग आहे एन्व्हायरमेंट, इट वॉज नॉट एन्व्हायरमेंट डे बट ऑल द वीक. म्हणजे इनफॅक्ट 1 जूनला त्यांनी नो व्हेकल डे घेतला. आणि आम्ही सुद्धा ट्राय केला की कोणी जास्तीत जास्त त्या दिवशी पोल्युशन करणारी व्हेकल्स वापरू नये. 2 जूनला सरांनी बत्ती गुल म्हणजे 9:09 रात्री लाईट्स ऑफ करायची आम्हाला एक अशी सूचना दिली होती. ती आम्ही पाळली होती. नंतर झूमवर टेरेस गार्डनचं एक सेशन झालं. त्याचप्रमाणे वेस्ट मॅनेजमेंट ह्याच्यावर सुद्धा एक 4 जूनला सेशन झालं. आणि 5 जूनला ऍक्च्युअली भोरला जाऊन आपण ट्री प्लांटेशन केलं. 6 जूनला गोशाला इथं काम केलं आणि वेस्ट कलेक्शन केलं आपण. आणि 7 जूनला अजून एक झूमर सेमिनार, इलेक्ट्रिसिटी कशी रिड्यूस करावी, युसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि आज मित्रांनो, वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की वंदनाताई आपल्याला ऍड्रेस करतील. आजचा हा ग्रँड फिनाले आहे. अनिलजी, तुमचं काम खरोखर खूप सुंदर आहे. तुम्ही क्लब्सना सोबत घेऊन काम करता आणि तुमचं प्लॅनिंग दिस इज ऑलवेज. म्हणजे ह्या वर्षी मला आणि पुढच्या वर्षी हेमंतला सुद्धा आपण खूप छान मार्गदर्शन करणार आहात. आणि आजचा टॉपिक सुद्धा अतिशय छान आहे. खूप वेळ घेणार नाही कारण वंदना मॅडम आपल्याला ऍड्रेस करणार आहे. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट. बट फ्रेंड्स, दिस इज आवर मुवमेंट. वी कॅनॉट टर्न बॅक इन टाइम. आपण मागे जाऊ शकत नाही. बट वी कॅन ग्रो ट्रीज, ग्रीन आवर सिटीज, रिवाइल्ड आवर गार्डन्स, change our diets and clean up rivers and coasts. We are the generation that can make peace with the nature. Let us get active, not anxious. Let us be bold, not timid. अनिलजी, थँक्यू. आज आपण मला इथं बोलवलं आणि 2 शब्द बोलायची परवानगी दिली. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍक्टिव्हिटीज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच MGFCA लायन अभय शास्त्रीजी. खूप आपण मोलाचं आणि महत्वपूर्ण सगळ्या लायन्स क्लबला मार्गदर्शन केलं. आपले शब्दसुमांनी पर्यावरणाविषयीचं महत्व पटवून दिलं. निश्चितच जे काही एकत्र क्लब आज या ग्रँड फिनालेला उपस्थित आहे ते भविष्यात देखील या पर्यावरण विषयी कामामध्ये एकजूट राहतील. सो मी रिक्वेस्ट करतो लायन क्लब इको फ्रेंडचे लायन रमेश पसरियाजी की त्यांनी आजचे आपले डिग्निटरी MP सौ वंदनाताई चव्हाण यांचा परिचय द्यावा. लायन रमेश पसरियाजी. धन्यवाद लायन मयूर. Dear all presidents and district governor and PDG, I'm really thankful. It is in fact my proud privilege and great honor to introduce Advocate Mrs. Vandana Chauhan. Vandana Chauhan, an advocate by profession, was thrice elected as councillor to Pune Municipal Corporation from 1992 to 2007, and she was mayor of the city of Pune in the year 1997-98. She was elected to Maharashtra Legislative Council in March 2010, and presently she is a member of parliament
of India, elected second time to Rajya Sabha since March 2012. Mrs. Sawan has spearheaded several initiatives in the city of Pune targeting citizens' participation, empowerment of women, and sustainable development. Under her leadership, Pune made in Pune, it made it possible to educate 44,000 women in just 1 year. No simple feat. She has pioneered the establishment of marketing outlets for goods manufactured by women and mentally and physically challenged under the name SMILE, which stands for Savitri Marketing Institution for Ladies Empowerment, which is the first ever such platform in the state of Maharashtra and in India, and an initiative which has been recognized by UN Habitat and has been included amongst the top 10 case studies recorded in the Register of Innovation for Urban Poverty Alleviation published by Government of India under UNDP. SMILE has literally been instrumental in bringing smile on the faces of many beneficiaries from economically challenged backgrounds. Mrs. Chavan is passionate about environmental issues and spearheaded the movement to save hills of Pune. She has delivered more than 500 presentations on climate change and global warming at colleges, corporates, and several seminars through her initiative ALERT, which stands for Association for Leadership, Education, Research, and Training. Mrs. Vandana Chavan is also a member of Climate Project India, which was initiated by a Nobel laureate, Al Gore, former Vice President of United States. Mrs. Chavan has represented India at several international fora. She is the recipient of several awards and fellowships, including the prestigious Eisenhower Fellowship from USA. She is member of 15. She is a member of the 15-member task force at Metropolis Women International Network Forum, which works towards making cities gender friendly. As a member of parliament, she has been member of committee for women empowerment and has taken special keenness in raising issues concerning women and girls and also children and empowering especially climate change. मित्रांनो, मला दोन आणखीन ओळखी सांगायच्या आहेत मिसेस चव्हाण बद्दल. पहिली म्हणजे शी इज अ मेंबर ऑफ आवर लायन्स क्लब, म्हणजे ऑनररी मेंबर ऑफ लायन्स क्लब, अँड वी आर रिअली रिअली प्राऊड टू हॅव हर ॲज अवर लायन्स क्लब मेंबर. आणि दुसरी ओळख मी सांगतो की माझा हॉस्टेलमेट हेमंत चव्हाण यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत आणि त्या हिशोबाने त्या माझ्या वहिनी लागतात. तर वंदनाताई, ओव्हर टू यू, and we are really honored to have you and learn from you. Thank you. Thank you so much, Lion Pasricha ji, for this very kind introduction. And first of all, District Governor Honorable Lion Abhay Shastri, त्यांची अपॉइंटमेंट झाल्यानंतर पहिल्यांदा भेट होती आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपण केलेली आहे. अनिल मांडरुपकर जी, आपण अभयजी बरोबर अगदी सांगितलं की काहीतरी इनोव्हेटिव्ह, काहीतरी चांगलं वेल प्लॅन प्रोग्राम अनिलजी नेहमी घेत असतात. अँड डेफिनेटली दिस इज ऑल्सो वन सच प्रोग्राम वे ही हॅज गॉट अस ऑल टुगेदर. आणि it's really nice to see that we have 9 clubs together today: Pune, Co-Friends, Supreme, Sinhagad Road, Vijayanagar, Wisdom, Prabhat, Panchvati, Navachaitanya, Kothurud. आणि मला मांडरुपकरजींनी SMS केला की पुणे, नगर आणि नाशिकहून सुद्धा लोक आज जॉईन झालेले आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. 5 जून जागतिक पर्यावरण दिन हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. 1974 पासून हा दिवस मी साजरा म्हणू का आय डोंट नो, पण ऑब्झर्व करायला आपण सुरुवात केली. आणि निश्चित कुठलाही दिवस असेल, मग तो जस्ट एन्व्हायरमेंट डे नाही, कुठलाही जो दिवस युनायटेड नेशन्सचा किंवा आपल्या देशातला सुद्धा आपण ज्यावेळेला ऑब्झर्व करतो, तो दिवस 2 गोष्टींसाठी असतो.
एक म्हणजे टू लुक ॲट व्हॉट वी हॅव अचीव्ड इन दॅट पर्टिक्युलर एरिया, आणि दुसरं टू इंट्रोस्पेक्ट की आपल्याला आणखीन काय ह्या फील्डमध्ये करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे असा आहे की त्यामध्ये आपण अचीवमेंट्स काय केले हे फारसं आपल्याला लॉरल्स मिळत नाहीयेत अनफॉर्च्युनेटली. फक्त काय प्रॉब्लेम्स आपण फेस करतोय ह्याच्याकडे मात्र त्याचा बोजा फार आपल्याला बघायला मिळतोय. वर्ल्ड कम्युनिटी इज टॉकिंग अबाउट क्लायमेट चेंज, वर्ल्ड कम्युनिटी इज टॉकिंग अबाउट एन्व्हायरमेंट. मला आठवत आहे की मी 2000 साली एका 2005 साली मॉन्ट्रियलमध्ये एका कॉन्फरन्सला मला इन्व्हाइट केलं गेलं होतं, आणि जे हिल्स पुण्याचे ज्याच्या विरोधात आपण पुणेकरांना माहित आहे की सगळे एका बाजूला आणि मी एकटी एका बाजूला अशी परिस्थिती होती त्या महानगरपालिकेच्या सभागृहात. आणि अर्थात मेजॉरिटी विन्स म्हणून मेजॉरिटीमध्ये ठरवलं की हिल्सवर बांधकामं अलाव करायची. आय लॉस्ट बिकॉज आय वॉज ओनली वन पर्सन सेइंग की नाही करायची. पण दुसऱ्या दिवशी पेपरनी एवढे हेडलाईन्स दिले, आणि नंतर मग अर्थात जर्नलिस्टला पण नीट माहिती नव्हती की काय झालंय. मग त्यांना जाऊन समजून सांगितल्यावर संपूर्ण शहर जणू काय रस्त्यावर उतरलं. आणि मला असं वाटतं की देशाच्या इतिहासात कुठल्याही शहराने 90,000 सजेशन अँड ऑब्जेक्शन जे दाखल केले महानगरपालिकेत, त्यामध्ये पुणे शहर एक होतं आणि हिल्स संदर्भात होतं. आणि त्यामुळे नॅचरली सगळ्या पॉलिटिकल पार्टीज ना दे हॅड टू गिव्ह अप देअर स्टँड अँड से की येस वी विल सेव्ह द हिल्स. आणि आज आपण हे करू शकलोय. तर 2005 साली मला मॉन्ट्रियलला हा जो आपला नागरिकांचा विजय होता तो मला त्या ठिकाणी प्रेझेंटेशन द्यायला बोलवलं होतं. इट वॉज अ 3-day सेमिनार. मेयर्स फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड हॅड कन्व्हर्ज्ड. ह्या 3 दिवसाच्या सेमिनारमध्ये डे 1 पासून लोक क्लायमेट चेंज बद्दल बोलत होती. दे वर हिटिंग आउट एट अमेरिका सेइंग की दे आर नॉट डुईंग एनिथिंग अबाउट इट, कारण त्यांनी क्योटो प्रोटोकॉलवर सही केली नव्हती. दे हॅड नॉट मेड एनी कमिटमेंट्स, आणि म्हणून नॅचरली दे आर द बिगेस्ट एमिटर्स अँड देअरफॉर दे हॅव टू टेक स्टेप्स. ह्या पद्धतीने त्या ठिकाणी बोललं जात होतं. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक स्पीकर कडनं हे सुद्धा बोललं जात होतं की नॉर्थ अँड साऊथ पोल इज डेफिनेटली मोस्ट वल्नरेबल, पण त्याच्याबरोबर जर कुठला देश वल्नरेबल असेल तर तो इंडिया अँड बांगलादेश आहे. फॉर 2005 मध्ये दिस वॉज अन आय ओपनर फॉर मी. आय डिड नॉट नो एनिथिंग अबाउट दिस. आय न्यू क्लायमेट चेंज इज हॅपनिंग, ग्लोबल वॉर्मिंग इज हॅपनिंग. काहीतरी नॉर्थ अँड साऊथ पोलला होतंय जिथं पेंग्विन्स नाहीशे व्हायला लागलेत, पोलर बेअर्स नाहीशे व्हायला लागलेत, त्यांना त्याचं खाणं मिळत नाहीये. पण हे आपल्याला पण फटका लागणार आहे ह्याची बिलकुल मला सुद्धा माहिती नव्हती. आणि म्हणून आफ्टर कमिंग बॅक टू इंडिया मी रिसर्च केला, आणि मला फर्स्ट आय वॉज ॲप्रिहेन्सिव्ह काय मला सापडेल की नाही. पण एवढं भंडार ऑफ इन्फॉर्मेशन होतं विच सेड दॅट इंडिया अँड बांगलादेश आर गोइंग टू बी व्हेरी व्हेरी बॅडली हिट. आज आपण 2021 मध्ये ही परिस्थिती बघतोय. नुकती झालेली वादळ असतील, पूर्वी हे वादळ कधी ऐकली नव्हती, आणि ऐकली नव्हतीच नाही, एवढ्या प्रचंड प्रमाणात डिव्हास्टेशन करणारी तर बिलकुल नाही. द स्पीड, द फ्रिक्वेन्सी ऑफ दीज स्टॉर्म्स हॅज इन्क्रीज्ड. पाऊस पडायला पाहिजे त्यावेळेला तो पडत नाही, नको पडायला पाहिजे त्यावेळेला तो पडतो, आणि अशा वेगवेगळ्या परिस्थितीला आपण सामोरं जातोय. अनफॉर्च्युनेटली एक्सपर्ट्स से that this is just the beginning, and therefore we have to be conscious citizens, we have to be responsible citizens to face this. अभयजींनी पण मगाशी मला थँक्यू फॉर युअर काइंड वर्ड्स, पण आपण मला ऍक्टिव्हिस्ट म्हटलं किंवा मला बोललं, आपणच नाही, मला खूप ठिकाणी इंट्रोडक्शन करताना असं बोललं जातं, पण मी एन्व्हायरमेंटलचा अभ्यास केलेला नाहीये किंवा मला त्याच्यात पदवी नाहीये, किंवा मी एक ऑर्डिनरी सिटीजन आहे हु इज कन्सर्न्ड अबाउट दिस. आणि मग असं वाटतं की कदाचित महानगरपालिकेत जे नगरसेवक होते त्याच्यापैकी बाकीचे बोलले नाहीत का, म्हणून मी ऍक्टिव्हिस्ट दिसायला लागले. सो आय थिंक वी ऑल नीड टू बिकम ऍक्टिव्हिस्ट अँड वी ऑल नीड टू रिअली बी द लीडर्स एज फार एज एन्व्हायरमेंट इज कन्सर्न. कारण शेवटी आपण एक पालक या नात्याने, म्हणजे आता मी पालक नाही, आता मी एक आजी या नात्याने सुद्धा ज्या वेळेला किंवा मुलांसाठी आपण जे काय करतो ते आपण वी सेव्ह मनी फॉर व्हॉट? सेव्ह मनी की त्यांचं शिक्षण चांगलं व्हावं, त्यांना काहीतरी पुढे जाण्यासाठी एखादा बिझनेस सुरू करायचा आहे, एखादा व्हेंचर सुरू करायचंय, तर निदान आपलं
कुठेतरी ते पैसे त्यांना उपयोगी व्हावे, त्यांच्या शिक्षणासाठी ते उपयोगी व्हावे, त्यांना सगळं जास्तीत जास्त चांगलं शिक्षण मिळावं, हा सगळ्यांचा आपला हेतू असतो. पण त्यांना हेल्थच चांगली मिळू शकली नाही, आरोग्यच चांगलं मिळू शकलं नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींचा काहीच उपयोग नाही. म्हणून एक आई ह्या नात्याने मी या गोष्टींकडे बघते आणि माझीच मुलं नाही, माझीच नातवंड नाही, पण सगळी मुलं आणि सगळ्या नातवंडांच्या दृष्टीने मला वाटतं हा आपल्याला सगळ्यांनाच विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपली पुढची पिढी, आपली भावी पिढी त्यांना खऱ्या अर्थाने चांगलं जीवन मिळावं, ही आपली एक अपेक्षा आणि ही आपली एक कमिटमेंट असणं हे अत्यंत गरजेचं आहे. मी मुद्दामून असं सांगते की आपल्या सिटिझन्सवर खूप भार आहे, आपल्या सिटिझन्सवर खूप जबाबदारी आहे. कारण शेवटी इंटरनॅशनल लेवलला कॉन्फरन्सेस होतील. आता पहिली इंटरनॅशनल कॉन्फरन्स स्टॉकहोल्म मध्ये झाली 1972 मध्ये, आणि त्यामध्ये पहिल्या प्रथम एन्व्हायरमेंट इज अ कन्सर्न असं बोललं गेलं. त्या ठिकाणी आपल्या देशाच्या वतीने इंदिरा गांधींनी पंतप्रधान या नात्याने प्रतिनिधित्व केलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं होतं, येस, एन्व्हायरमेंट इज अ मेजर इश्यू, ॲट द सेम टाइम पॉवर्टी इज अनदर इश्यू, सो हाऊ डू वी क्लब द टू, असा विषय त्यांनी मांडला होता. कारण सगळे डेव्हलप्ड कंट्रीज हॅव अ डिफरंट अजेंडा, पण डेव्हलपिंग कंट्रीज हॅव ग्रेटर चॅलेंजेस, आणि म्हणून त्या दृष्टीने त्यांनी तो अजेंडा तिथं प्लेस केलेला होता. नंतर वेगवेगळे कॉन्फरन्सेस झाले. 1992 मध्ये रिओ डी जेनेरोला मोठी अर्थ कॉन्फरन्स झाली. 1972 मध्ये जे बोललं गेलं त्याच्यापेक्षा आणखीन भयान परिस्थिती 1992 मध्ये झालेली होती. त्याला अर्थ समिट असं म्हटलं जातं, रिओ डी जेनेरोला झालं. आणि त्यावेळेला नेमकं हेच सांगितलं गेलं की इट इज अ व्हेरी सिरियस इश्यू, अँड if we have to address this, we have to think globally but act locally. So प्रत्येक जणांनी जर हा ग्लोबल इश्यू असेल, कारण पृथ्वी आपली, अर्थ इज वन for all of us, but we have to address this global warming issue, then we have to take local actions, and if local actions have to be taken, हे नुसती महानगरपालिका करू शकणार नाही, तुम्ही, मी, आपण प्रत्येक जणांनी इंडिव्हिज्युअल म्हणून हे करण्याची गरज आहे. म्हणून मला मांडुरकरजींनी सांगितलं की ऍज लायन्स क्लब आपण काय करू शकतो. तर ऍज लायन्स क्लब मला असं प्रकर्षाने वाटतं की वी हॅव टू क्रिएट अवेअरनेस अमंगस्ट पीपल, वी हॅव टू कॉन्स्टंटली रीच आउट टू डिफरंट सेक्शन्स ऑफ सोसायटी. शाळांमध्ये मुलांना आपण टू बिकम गुड सिटिझन्स, कॉन्शियस सिटिझन्स. मला फार आनंद होतो आजकाल म्हणजे लहान मुलं पालकांना शिकवायला लागलेली आहेत. नळ चालू राहिला आणि कोणी ब्रश करत असेल किंवा दाढी करत असेल, ती मुलं येऊन सांगतात नळ बंद करा, पप्पा नळ बंद करा. इट इज सो नाईस. किंवा सिग्नलला आपण पाहिलं की लाल लाईट लागलेला आहे आणि गाडी चालूच राहिलेली आहे. ते माझी पण बरेच वेळा राहते तशी, पण आई वडील किंवा लहान मुलं आई वडिलांना सांगतात इंजिन बंद कर मामा. आता पूर्वी, काही वर्षापूर्वी ज्या वेळेला माझी फियाट होती किंवा आपल्या सगळ्यांच्या जुन्या गाड्या होत्या, एकदा इंजिन बंद केलं तर नेमकं ग्रीन सिग्नल आल्यावर सुरू होईल की नाही असा कधी कधी भीती वाटायची, प्रश्न पडायचा. बट नो मोर, वी हॅव व्हेरी एफिशियंट कार्स, आणि देअरफॉर आय थिंक दिस इज व्हॉट वी नीड टू डू. एक स्टडी असा आपल्याच पुण्यामध्ये एक ऑर्गनायझेशन आहे, चेस्ट डिझीजेस ऑर्गनायझेशन, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला त्यांचा अहवाल शेअर केला होता. जी लोक सिग्नलच्या जवळ राहतात त्यांना जास्त रेस्पिरेटरी डिझीजेस होतात. सो वाय इज दॅट? बिकॉज आयडलिंग मध्ये ज्या वेळेला व्हेकल राहतं त्यावेळेला पोल्युशन लेवल हे फार असतं, आणि म्हणून त्या ठिकाणी होणारे रेस्पिरेटरी डिसीजेस जास्त असतात. आणि म्हणून इट ऑब्व्हियसली गोज टू शो दॅट शहरामध्ये वेळ असेल त्या सिग्नलला ग्रीन लाईट यायला, तर आपण आपलं इंजिन बंद करणं महत्वाचं आहे. सो दीज आर स्मॉल थिंग्स दॅट इवन आवर चिल्ड्रन आर टेलिंग अस. सो आय थिंक चिल्ड्रन आर बेस्ट अँबॅसेडर्स. आता तर ऑफकोर्स शाळा बंद आहेत, पण शाळा ज्या वेळेला सुरू होतील त्यावेळेला लायन्स क्लब्सनी ग्रुप्स करून जर आपण शाळांपर्यंत पोहोचू शकलो, अवेअरनेस त्यांच्यामध्ये क्रिएट करू शकलो, तर आय थिंक दॅट्स दी बेस्ट वे टू गेट अबाउट इट. दुसरं म्हणजे youth also have to be told, कारण कधी कधी youth tends to become a little reckless. अर्थात आजचा youth खूप कॉन्शियस आहे, आजचा youth खूप सेन्सिटिव्ह आहे. ज्या वेळेला आम्ही हे टेकडी बचाव आंदोलन केलं होतं, सगळ्यात जास्त कोण पार्टिसिपेशन होतं तर ते youthचं होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा youthना अधिक इन्व्हॉल्व्ह करणं, त्यांना आपले ग्रीन अँबॅसेडर्स बनवणं. मी आणि अनिल मांडुरकरांनी आम्ही प्लॅन केला होता, पण अनफॉर्च्युनेटली कोविड झालं, लॉकडाऊन झाले, त्यामुळे ते सगळं थांबलं. पण प्रत्येक क्लबला
5 शाळा द्यायच्या पुण्यामध्ये असं आम्ही ठरवलं होतं आणि त्या 5 शाळांमध्ये एक कॉमन प्रोग्राम, एक कॉमन अजेंडा करून त्यांच्यापर्यंत कॉन्शियसनेस आणायचा. ह्या पद्धतीने आपल्याला ह्या पुढच्या काळात करावं लागेल. यंदाचं वर्ष जे आहे, प्रत्येक वर्षाला एक थीम असते आणि यंदाचं वर्ष हे इकोसिस्टम रेस्टोरेशनचं आहे. थोडक्यात कोविड हे अर्थात अनेक स्टोरीज आहेत, कोविड कशामुळे झालं, त्या चायनाच्या एका लॅबमध्ये झालं का कशामुळे झालं. पण द मोस्ट ऍक्सेप्टेबल फाइंडिंग ऍटलीस्ट टुडे इज की आपण फॉरेस्ट कापत चाललेलो आहे. एक इकोसिस्टम आहे ती आपण डिस्टर्ब करायला लागलोय आणि तिथं जे राहणारे व्हायरसेस किंवा काय जीवाणू आहेत ते स्प्रेड व्हायला लागले बाहेर लोकांमध्ये. अँड दॅट वॉज द रिझन फॉर कोविड टू हॅपन. सो म्हणजे मी अगदी सिम्पल लँग्वेज मध्ये सांगते, इथं माझ्यापेक्षा खूप एक्सपर्ट्स असतील जे अधिक चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करू शकतील. बट दिस इज व्हॉट इज द एक्सप्लेनेशन की आपण इकोसिस्टम्स डिस्टर्ब करायला लागलोय आणि म्हणून हे व्हायला लागलेलं आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट इज की ह्या वर्षाची जी थीम आहे ही एका वर्षासाठी नाहीये. इट्स अ UN डेकेड ऑफ इकोसिस्टम रेस्टोरेशन. म्हणजे 10 वर्ष आपल्याला हे काम करायचंय. सो 10 वर्षांमध्ये इकोसिस्टम ज्यावेळेला आपण रिस्टोर करतो, वी हॅव टू रिअलाइज व्हॉट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव डन, व्हॉट डॅमेज वी हॅव डन ओव्हर द इयर्स. आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली एवढा नाश केलेला आहे नेचरचा. मायनिंगसाठी आपण फॉरेस्ट कापलेत, अजूनही कापतोय. अंडरग्राऊंड आपण एस्कवेशन्स करतोय. नद्यांचे कोर्स आपण बदलून टाकलेत. नद्या प्रदूषित होत आहेत. आपल्या शहरांचं स्विच सगळ्या त्या नद्यांमध्ये जातंय. झाडं आपण कापतोय कारण अर्बनायझेशन फार मोठ्या प्रमाणात झालंय. त्यामुळे हे सगळं जे होतंय, आज आपण जर ग्लोबली पाहिलं तर असं स्टॅटिस्टिक्स सांगतं की एव्हरी 3 सेकंड्स 1 फुटबॉल फील्ड एवढं forest is being cut down every 3 seconds. Imagine, and this has been happening for a long time. 50% of our wetlands is already gone. Wetlands are very important. आज आपण बघतो कलकत्त्यामध्ये जे मार्शी लँड आहे किंवा जे सुंदरबन्स आहेत, परवाच फोटो होता सकाळमध्ये मला वाटतं कालच की हाऊ इट्स बीइंग डिस्टर्ब. आणि हे सुंदरबन्स इज अ स्पंज for any kind of वादळ ज्यावेळेला येतं, it is like a sponge and it has to be kept. मुंबईचं जे मार्शी लँड्स आहेत किंवा ती मॅनग्रोव्ह एरिया आहे ती ऑलरेडी डिस्ट्रॉय झालेली आहे बांधकामांमध्ये. जागा रिक्लेम करून ते झालेलं आहे. सो अशा गोष्टी ज्या वेळेला होतील त्यावेळेला ह्या पुढे आपण गप्प बसून चालणार नाही, आपल्याला आवाज उठवावा लागेल. अनेक वेळेला असं होतं की लायन्स क्लब हे पॉलिटिकल आहे आणि ह्या पॉलिटिकल गोष्टीत आपण कसा आवाज उठवायचा. पण हे पॉलिटिकल नाहीये, हे तुमच्या माझ्या आणि आपल्या भावी पिढीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून ही आपली जबाबदारी. इट्स नॉट अ पॉलिटिकल डिसिजन. उद्या अनेक वेळेला मी असं पण म्हणते, उद्या माझ्या पण पक्षाने एखादी चूक केली असेल किंवा चुकीचं डिसिजन आमच्याकडनं घेतलं जात असेल तर माझा त्या ठिकाणी आवाज उठवण्याची जबाबदारी आहे ऍज अ इंडिव्हिज्युअल. आणि म्हणून मला असं वाटतं इवन ॲज लायन्स क्लब I think these kind of petitions, these kind of actions have to be taken because we are destroying the forests, we are destroying our wetlands, we have destroyed oceans. कालच ओशन डे झाला युनायटेड नेशनचा. त्याच्यामध्ये ओशन्स आपण डिस्ट्रॉय करायला, प्लास्टिक्स मोठ्या प्रमाणात ओशन्स मध्ये सापडत आहेत. प्रदूषित केमिकल्स आपण फार मोठ्या प्रमाणात ओशन्स मध्ये सोडलेले, ती डिस्ट्रॉय होतीये. 50% कोरल रीफ्स गेलेले आहेत आणि 2050 पर्यंत ती 90% डिस्ट्रॉय होणार आहेत. आणि एव्हरीथिंग हॅज अ रेलेव्हन्स. एव्हरी छोटा जीवाणू जरी असेल, इट हॅज रेलेव्हन्स. मला एका मधमाशीची स्टोरी सांगितली आणि मधमाशीची स्टोरी वॉज सो इंटरेस्टिंग की एका एरियामध्ये मधमाशा नाहीशा व्हायला लागल्या आणि त्या नाहीशा व्हायला लागल्या म्हणून पॉलिनेशन कमी व्हायला लागले आणि म्हणून फ्रुटिंग कमी व्हायला लागलं. सो वन स्मॉल बी, वन स्मॉल मधमाशी, ह्याला किती महत्व आहे हे आपल्याला लक्षात येईल. सो अशा ज्या गोष्टी आहेत हे आपल्याला सेव्ह करावं लागेल. आणि आफ्टर ऑल फॉरेस्ट असतील, वेटलँड्स असतील, ओपन लँड्स असतील, आपल्या शहरामध्ये हिल्स असतील, आपल्या शहरामध्ये गार्डन्स असतील, दीज आर ऑल प्लेसेस वेअर दीज आर कार्बन सिंक्स. की आपल्या गाड्यातनं किंवा आपल्या कचऱ्याच्या
जाण्यातनं जे प्रदूषण होतं, कार्बन डायऑक्साईड जे हवेत येतं, ते शोषून घेण्याची क्षमता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. आणि म्हणून दीज आर नॅचरल कार्बन सिंक्स. हे कुठेही आपल्याला प्रोडक्शन शोषून घेण्याचं करता येणार नाही. आणि म्हणून दिस इज ऑल दॅट वी हॅव टू सेव्ह अँड वी मस्ट डू. मगाशी मी आपल्याला सांगितलं की 1972 मध्ये स्टॉकहोल्म मध्ये कॉन्फरन्स झाली, 1992 मध्ये रिओ मध्ये कॉन्फरन्स, ह्या मोठ्या मोठ्या, बाकी छोट्या छोट्या होत राहिल्या. आणि आता आपल्याला कल्पना आहे की पॅरिस अग्रीमेंट झालेलं आहे. आणि पॅरिस अग्रीमेंट काय सांगतं की प्रत्येक देशांनी कमिटमेंट्स द्यायच्या की आम्ही आमचं कार्बन डायऑक्साईडचं एमिशन कमी करणार. आता हे एमिशन करणार म्हणजे कमी करणार म्हणजे काय करणार, तर प्रत्येकाला ते कार्बन फुटप्रिंट आपलं कमी केलं पाहिजे. आपल्याला साधी गोष्ट, पुण्याचा कचरा हा कचरा डेपोला जातो, तिथं उन्हाळ्यात आगी लागतात. मग तो जर कचरा जाऊन तिथं आगी लागत असतील तर आपल्याला कचऱ्याचं विभाजन करावं लागेल. त्याचं विभाजन करून वी विल हॅव टू वर्मी कंपोस्ट इट, रिसायकल इट वेरेवर पॉसिबल. आपल्याला झाडं लावावी लागतील शहरामध्ये जास्तीत जास्त, सो दॅट दे कॅन सर्व्ह एज कार्बन सिंक्स. ते शोषून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये वाढेल. तर ह्या पद्धतीची कामं आपल्याला करावी लागतील. आणि म्हणून UN डेकेड ऑन इकोसिस्टम रेस्टोरेशन मध्ये the billions of hectares that we as mankind have destroyed, from forest to farmlands and from mountains to the sea, have to be restored and revived. And for this, of course, आपल्याकडे समुद्र नाहीये पुण्यामध्ये, किंवा आपल्याकडे शहरामध्ये फार्मलँड्स नाहीयेत, पण जिथं जिथं पॉसिबल असेल तिथं we will have to take steps and do the needful. We will have to consume less. Government will do its role. But as individuals, we'll have to make sure that we consume less. We will have to see that businesses play a proactive role in actually addressing these problems. We will have to reach out to the community to prepare awareness. And the last few things that I would like to say is, आपल्याला active citizen होण्याची गरज आहे, which actively involves not only on 5th of June on World Environment Day to think about environment, or not just the week. Great that Lions Club has taken up all the relevant topics in this 1 week. पण आपल्याला वर्षभर हे काम सातत्याने करावं लागेल. जसं काय आपण एक आठवड्यातनी फ्युल भरलंय आपल्यामध्ये, पण हे फ्युल ऍक्च्युअली गाडी चालवण्यामध्ये, ऍक्च्युअली अवेअरनेस क्रिएट करण्यामध्ये वर्षभर आपल्याला हे करावं लागेल बाय प्लांटिंग ट्रीज. आता प्लांटिंग ट्रीज मध्ये सुद्धा आम्ही एक मोहीम चालू केली की 1 फॅमिली 1 ट्री एव्हरी इयर. नाही तर 1 फॅमिली 1 ट्री म्हटलं झालं, एक झाड लावलं माझं संपलं, असं नाही. मला आठवतंय माझे मिस्टर सुद्धा, आम्ही हे करतो दरवर्षी. आणि पूर्वी रामबाग कॉलनीमध्ये राहत होतो, सो ही यूज टू डू दिस. रस्त्याच्या पलीकडे ते झाड होतं, सो महानगरपालिकेची यंत्रणा काय यायची नाही, पाणी घालावं लागायचं इनिशियली त्या झाडाला. आणि ऑफिसमधून आल्यावर ही यूज टू बादली घेऊन ते पाणी घालायला जायचे अक्रॉस द रोड. Ada he could have easily told our driver or house help to do it. No, but he used to do it himself. Unfortunately, ये-जा करणारे सगळे यंगस्टर्स, अंकल व्हेरी नाईस, अंकल झाड छान वाढलं, एवढं त्यांचं रिॲक्शन असायची. पण अंकल बरोबर आपण पण एक झाड लावूया, आपण पण त्याला पाणी घालूया, असं अनफॉर्च्युनेटली त्यांना वाटलं नाही. तर ते कसं वाटेल ह्याच्यासाठी पण आपल्याला भर देणं गरजेचं आहे. अँड इन्व्हॉल्व पीपल टू डू दिस. So I think 1 family 1 tree every year and make sure it grows, हे आपल्याला करावं लागेल. सेग्रिगेशन ऑफ गार्बेज, जे तुमचं ऑलरेडी तुम्ही त्याच्यावर सेशन घेतलं, ते आपल्याला करावं लागेल. कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर. मला आठवतं एक दिवस आपण पुणे शहरात काही वर्षापूर्वी बत्ती गुल हा प्रोग्राम केला होता, आणि अनिल मांडुरकरांची पण त्याच्यामध्ये मदत खूप झाली होती. सो द एंटायर सिटी ऑलमोस्ट लाईट्स बंद केले होते. अनिल मांडुरकरजी मला सांगितलं असतं तर आपण ह्या वेळेला सुद्धा संपूर्ण शहराला अपील केलं असतं, पण आता आपण वेगळ्या एका ह्याच्यातनं जातोय, संकटातून जातोय. सो कदाचित आता ते आय डोंट नो पॉसिबल झालं असतं नसतं, पण झालं पण असतं, कारण पीपल हॅव बिकम मोर कॉन्शियस अबाउट एन्व्हायरमेंट. पूर्वी नाही तेवढे आता कॉन्शियस लोक झालेली आहेत. पाण्याचं कन्झर्वेशन करण्याची खूप गरज आहे. आपल्याला माहिती आहे की पाण्यावरनं वॉर्स होतील ह्या पुढच्या काळात, असं भाकीत आहे. म्हणून पाण्याचा पण अपव्यय होऊ नये ह्या दृष्टीने आधीच आपण आपली लाईफस्टाईल बदलणं गरजेचं आहे. बॅन प्लास्टिक्स असं सांगितलं जातं, तरी प्लास्टिक्स आपल्याला दिसतात.
माझं थोडंसं नेहमी कल असायचा की बॅन प्लास्टिक्स पेक्षा इफ वी कॅन सेग्रिगेट प्लास्टिक्स and use it dispose it in a proper way, that would be better. We are reckless as citizens आणि म्हणून प्लास्टिक घेतो आणि देतो फेकून. सो तसं न होता जर आपण त्याला सेग्रिगेट व्यवस्थित केलं तर दॅट इज ऑल्सो द नीड ऑफ द डे. बाहेर जाताना भाजी घेताना एखादी आपली पिशवी आपण घेऊन जाऊ शकतो का, इन्स्टेड ऑफ टेकिंग अ प्लास्टिक बॅग फ्रॉम देअर. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. गाड्या कमीत कमी वापराव्या. ते ऑलरेडी यू हॅव डन एव्हरीथिंग. Lions Club has done everything in this week which needs to be done. So जिथं पॉसिबल आहे तिथं पायी जाणं, जिथं पॉसिबल आहे तिथं कारपूल करणं. अनिल मांडुरकरजींनी सांगितलं की एक दिवस मी सायकल चालवायचे महानगरपालिकेत जाताना, विच इज ट्रू. आम्ही 4-5 जणी सायकलीवर जायचो. पण अजूनही वी नीड टू डू दॅट. इट इज अ हेल्दी प्रॅक्टिस. आणि म्हणून सायकल ट्रॅक सारखे इन्सिस्ट आपण करत असतो की सायकल ट्रॅक शहरामध्ये चांगले असावे. Zoom meetings is something which is new found for us. कारण आता त्याच्यामुळे आपला कार्बन फुटप्रिंट कमी होतोय हे लक्षात घ्या. आज हा कार्यक्रम पुण्यामध्ये कुठल्या तरी हॉटेलमध्ये किंवा एखाद्या छान ऑफिस रूम मध्ये असता. इमॅजिन ऑल ऑफ अस प्रेझेंट हियर. वी आर 51 ऑफ अस. All of us would have gone there in our individual cars. So we have saved. We have really done a great deal to the environment by meeting over Zoom. So COVID has taught us one good thing. Meeting over Zoom, so how we can reduce our carbon footprint. So I think we need to continue this practice even later. We save time, we save the environment. And last but not the least, buy only what you feel you need. I think COVID has taught us another very, very important thing. Life is about not about material things. Life is about human relations. आपण कन्झ्युमरिझम एवढी आपली झाली की हे सगळ्यांचीच, म्हणजे आय एम इन्क्लुडेड दॅट. मी दुसऱ्यांना मी पण इन्क्लूड आहे. तर चला आता हा छान दिसतोय ड्रेस, घेऊया विकत. मला खरंच गरज आहे का, हा प्रश्न मला वाटतं विचारण्याची स्वतःला वेळ आलेली आहे. आणि अर्थात इकॉनॉमिस्ट विल से दॅट दॅट्स नॉट द राईट वे ऑफ थिंकिंग, बिकॉज अदरवाइज हाऊ विल द इकॉनॉमी रन. सो आय डोंट नो हाऊ टू स्ट्राईक दॅट बॅलन्स. पण आय एम अ स्ट्रॉंग बिलीव्हर की आपण सगळं आपलं जीडीपीच्या टर्म्स मध्ये कॅल्क्युलेशन्स करतो की हाऊ वेल युअर कंट्री इज डुईंग. या पुढच्या काळात आय थिंक हाऊ कॉन्शियस आर सिटीजन्स आर, हाऊ सोशली अवेअर वी आर, and how healthy, what kind of a healthy environment we are giving our people, those also should become parameters in calculating how well we are doing as a nation, rather than only how much we are earning and how much we are disposing. So these are the few things I wanted to share with all of you. मी काही गोष्टी सांगितल्या. आय एम शुअर की आणखीन तुमच्याकडनं खूप पॉइंट्स येऊ शकतील की एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन साठी आपण काय करू शकतो. अशा खूप गोष्टी आहेत. इवन एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना लाईट बंद करणं, फॅन बंद करणं. आजकाल आपल्या प्रत्येक रूम मध्ये, बेडरूम्स मध्ये एक टेलिव्हिजन आहे, तर सगळेच टेलिव्हिजन चालू राहतात. कॅन द फॅमिली सिट टुगेदर ॲज फॅमिली टाइम अँड सी अ प्रोग्राम टुगेदर. नसेल त्यावेळेला ओके, इंडिव्हिज्युअली इज फाईन. बट तोच प्रोग्राम एका खोलीत चाललाय आणि तोच प्रोग्राम दुसऱ्या खोलीत चाललाय. त्यापेक्षा वी सेव्ह एनर्जी इन कमिंग टुगेदर अँड डुईंग इट. सो दीज आर लिटल थिंग्स I think which contribute to a very large contribution to saving our environment, and that really is the need of the day. Ecological restoration साठी I would make an appeal to Lions Club की तुमचे खूप मेंबर्स आहेत. आपण पुण्याचे हिल्स खूप आहेत, खूप ओपन स्पेसेस आहेत. ह्या ठिकाणी आपण अर्बन फॉरेस्ट डेव्हलप करण्यासाठी जर पुढे आलात तर निश्चितपणे आपण महानगरपालिकेला सांगून हे काम करूया. You don't really have to spend anything much for that. What is required is your time and a little bit of consciousness to make sure की झाड लावलेलं आपलं त्या ठिकाणी निश्चितपणे संगोपन होऊन त्या ठिकाणी वाढेल. So I think that's all for the day. Thank you very much for giving me this opportunity. Thank you. सो थँक्यू सो मच वंदनाताई. आपण खूप मोलाचं इथं मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक गोष्टी ह्या प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहेत आणि त्याची कदाचित या कोविडमुळे प्रत्येकाला ती कॉन्शियसनेस जागी झाली असावी.
मी उपस्थित श्रोत्यांना विनंती करतो, तुमचे काही प्रश्न असतील तर तुमचा ऑडिओ हा सुरू करून आपण प्रत्यक्ष ताईंना प्रश्न विचारू शकतात. मला दिसतायत ह्या चॅट बॉक्स मध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आल्या आहेत की हिडन कॉस्ट बद्दल आलेल्या आहेत. नेमका काय कार्यक्रम शाळांमध्ये घेता येईल तो आलेला आहे. खूपच सुंदर सजय. हिडन कॉस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इव्हन आपण साधा अन्न खातो, तांदूळ खातो, म्हणजे भात खातो, त्याच्यामध्ये त्या भात वाढवण्यासाठी किती पाणी गेलेलं आहे, दॅट इज नेव्हर एव्हर कॅल्क्युलेटेड. इथं पण त्यांनी लिहिलंय की कॉस्ट ऑफ द शर्ट, एखादा शर्ट टी शर्ट घेतला तरी त्याच्यामध्ये 2700 लिटर्स ऑफ वॉटर इज कन्झ्युम. इव्हन आपला कागद फॉर दॅट मॅटर, पेपर प्रोडक्शन मध्ये केवढा प्रचंड प्रमाणात पाणी आणि प्रदूषण पाण्यामध्ये जाणार आहे, हे फार मोठ्या प्रमाणात आहे. अँड इट इज नेव्हर अकाउंटेड फॉर. सो दीज आर थिंग्स वी हॅव टू बिकम कॉन्शियस अबाउट. अँड या, आय एम सो हॅपी टू सी हे चॅट बॉक्स मध्ये सगळं येत आहे. So people are already so knowledgeable and already know about these things and are conscious about these things. So we all need to pool in our ideas, our efforts together and take it forward. I think that's very, very important. येस, प्रश्न असेल तर प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. ताई, मी एक मदत मागू का आपल्याला? सांगा ना. खरं तर तुम्ही पत्र पाठवलंय महानगरपालिकेला. आपल्याकडे डम्पिंग यार्ड नाही आणि तरी सुद्धा आपण एक त्यांना प्रपोजल दिलं होतं की सिमेंट फॅक्टरीला नको असलेला ड्राय वेस्ट आपण देऊन टाकूया. पण त्याच्यावर त्यांनी कुठलाही गेल्या 4 महिन्यात हे घेतला नाही, निर्णय घेतला नाही. पण आता एक नवीन निर्णय त्यांनी आणलाय की आम्ही शहरातच आता ते काय रिसायकल करणार आहोत आणि त्याची किंमत. ताई, तुमचा आवाज गेला. आवाज गेलाय ना? हो हो हो, आवाज गेलेला त्यांचा. सो नेक्स्ट डॉक्टर मंगेश, तुमचा हँड रेस केलाय. हा, नमस्कार सर्व लायन्स आणि वंदनाताई, तुम्हाला नमस्कार. मागच्या वर्षी आमचे एक नाशिकचे डॉक्टर होते, त्यांनी एक संकल्पना मांडली होती की ह्यावेळेस जर पायी दिंडी नाहीये तर आपण वृक्ष दिंडी साजरी करूयात आणि पालखी मार्गावरती जी गावं आहेत त्यांना वृक्षारोपणात सहभागी करून घेऊयात. तर ह्या वर्षी आम्ही हडपसर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं हा एक पायलट प्रोजेक्ट करण्याचा प्लॅन करतोय. सासवड रोडला म्हणजे ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्ग आहे तो जेजुरी पर्यंत आमचा विचार आहे की 2-3 जी गावं आहेत पालखी मुक्काम या ठिकाणी वृक्षारोपण करून किंवा वृक्ष संवर्धनाची संकल्पना रुजवायची. एक्सलंट, एक्सलंट. खूपच छान. एक्सलंट. हे खरंच करण्याची गरज आहे आणि जितकी आपण झाडं लावू तितकी कमीच होणार आहेत. कारण as I said, every 3 seconds जर 1 फुटबॉल फील्ड एवढं फॉरेस्ट जर नष्ट होत असेल तर इट्स रिअली व्हेरी व्हेरी सिरियस. त्या भागातील वारकरी संप्रदाय, मेडिकल असोसिएशन किंवा आपल्या सारे लायन्स सारख्या ज्या संघटना आहेत यांना इन्व्हॉल्व करायचा विचार आहे. होऊयात, तुमच्या सारख्यांचे मार्गदर्शन असेल तर तो प्रोजेक्ट नक्कीच आपल्याला पूर्ण करता येईल. काही माझ्याकडनं मदत लागली तर जरूर सांगा. धन्यवाद, धन्यवाद. येस, नेक्स्ट लाइन प्रमोद पाटील, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क युअर क्वेश्चन. मॅडम नमस्कार. नमस्ते मॅडम, थोडस आपल्या स्थानिक पातळीवरचा एक प्रश्न आहे माझा. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं सध्या जे रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण केलं जातंय तर त्या कॉन्क्रिटीकरणाचा आपल्या या तापमान वाढीवर काही विशेष परिणाम होतो का, आणि होत असेल तर आपल्याला त्याच्यासाठी डांबरी रस्त्यांचा आग्रह पुन्हा करता येईल का? डेफिनेटली कॉन्क्रिटीकरण हे क्लायमेट चेंजच्या दृष्टीने खूप वाईट आहे. एकंदरीत लोकल एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने चुकीचं आहे, कारण हीट वाढते शहरांमध्ये आणि जे शहरं हे हीट आयलंड होत चाललेत. म्हणजे सॅटेलाइट इमेजेस मधनं इट सीम्स शहरं ही वेगळ्या रंगाची दिसतात बिकॉज दे आर emitting lot of heat and the roads are definitely a contributory factor. आपल्याला माहिती आहे की 30% कुठल्याही शहरामध्ये 30% हे रस्त्याचं नेटवर्क आणि या गोष्टींमध्ये जातं.
सो अशा ठिकाणी आपल्याला डांबरीकरणाचेच रस्ते करणं महत्वाचं आहे, पण आता त्याच्यात खड्डे पडतात म्हणून सिमेंटचे रस्ते काढायचं सोल्युशन निघालेलं आहे. सो आय रिअली डोंट नो, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन की व्हॉट शुड बी डन इन सच अ सिच्युएशन. कारण डांबरीकरणाचे रस्ते केले की अनफॉर्च्युनेटली पण नाही खड्डे पडले पाहिजेत. संभाजी आपला जंगली महाराज रोड कित्येक वर्ष न खड्डे सेम रोड पडता आहे. चांगला रस्ता आहे. एक्झॅक्टली. सो द क्वालिटी ऑफ द रोड इज व्हेरी इम्पॉर्टंट. अनफॉर्च्युनेटली ते होत नाही, हे शोकांतिका आहे नक्कीच. सो नेक्स्ट विक्रम मोहिते. थँक्यू मॅडम. विक्रम मोहिते, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. हो, नमस्कार. नमस्ते. आपण फार वेल बॅलन्स्ड असं विचार मांडले आणि तुम्ही जरी सांगत असलात की तुम्ही फार मोठा अभ्यास केला नाही, तरी आम्ही थोडाफार अभ्यास केला, त्याच्यामधनं कळलं की तुमचा चांगला अभ्यास आहे. आणि कचऱ्याचं सेग्रिगेशन हे इतकं महत्वाचं आहे की त्याच्यावर आम्ही सगळे काम करतोय. परंतु असं एकंदरी दिसतंय की घरातनं कचरा सेग्रिगेट होतोय, तो रस्त्यावर येतोय आणि मग तो मी पुण्याबद्दल बोलतोय की कॉर्पोरेशनच्या रॅम्पवर जातोय आणि नंतर पुढे काय होतंय त्याचं इज अ बिग क्वेश्चन मार्क. आणि 17 बायोगॅस प्लांट एस्टॅब्लिश केलेले आहेत गेले 10 व 15 वर्ष सगळ्या सरकारांनी. परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की एकही बायोगॅस प्लांट फंक्शनल नाहीये, एकही प्लास्टिक टू फ्युएल प्लांट फंक्शनल नाहीये. तर अशा परिस्थितीत नागरिकांनी करायचं काय आणि ह्याला काय सोल्युशन काय आहे? आपण म्हणता ते ऍब्सल्युटली बरोबर आहे. इनफॅक्ट जे हे प्लांट्स केले जातात, महानगरपालिका डज इट विथ व्हेरी व्हेरी गुड इंटेन्शन्स, पण त्याच्यामध्ये नंतर काय होतं हे समजतच नाही. म्हणजे टेक्नॉलॉजी, वेदर टेक्नॉलॉजी इज फेलिंग अस और वेदर वी आर फेलिंग टू रिअली टेक द राईट स्टेप्स विच वी आर सपोज टू, हे समजत नाही. आय थिंक दुसरं कारण जास्त रेलेव्हंट आहे की आपण ज्या पद्धतीने तो रन केला पाहिजे त्या पद्धतीने तो प्लांट रन होत नाहीये. आणि त्याची कारणं अनेक आहेत, जे कारण मला कदाचित या पब्लिक प्लॅटफॉर्मवर सांगायला थोडीशी मी बिचकतीये. पण त्याच्यात ज्या देवाणघेवाणी होतात त्या देवाणघेवाण होऊन जातात आणि मग कोणीच त्याच्यावर प्रेशर ठेवायला राहत नाही की बाबा चूक झालीये हे पॉइंट करायला. यू हॅव टू बी क्लिअर युअरसेल्फ. म्हणून ह्याचा मार्ग मला एकच दिसतो की आपण प्रेशर ग्रुप्स फॉर्म केले पाहिजेत सिटिझन्सचे. तुमच्यासारखे जे त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत, ज्यांना माहिती आहे, तुम्ही जरी आम्हाला आम्हाला जे इंटरेस्टेड असेल काही जणांना एकत्र आणलं, सांगितलं की दिस इज एक्झॅक्टली व्हॉट इज गोइंग रॉंग ओव्हर हिअर, देन वी ऍक्च्युअली गो अँड हिट आउट ऍट दॅट एरिया. म्हणजे तुम्ही ग्रुप जरी फॉर्म केला नाही, मोहिते साहेब तुम्ही मला जरी सांगितलं की दिस इज द रिझन विच यू फील इज हॅपनिंग, आय विल डेफिनेटली मेक शुअर दॅट आय टॉक टू द कमिशनर अँड मेक हिम मीट यू अँड देन तुमच्यासारखे काही जण आहेत यू ऑल कॅन पॉइंट आउट. कारण आफ्टर ऑल तुमचा माझा टॅक्स पेअरचा पैसा घालूनच ते सगळं उभं केलेलं आहे आणि आज ते चालत नसेल ज्यासाठी ते बांधलं गेलं तर ते अत्यंत चुकीचं आहे आणि ते दुरुस्त करणं निश्चित गरजेचं आहे. आणि हे आपल्याला ऍज सिटिझन्स पुढाकार घेऊन करायला पाहिजे. बिकॉज सगळ्या गोष्टी जी बोला. आम्हाला मदतीची गरज आहे. आम्ही येऊन तुम्हाला भेटू. आम्ही मोहल्ला कमिटी मॅनेज करतो, तर श्यामलाताई आणि आम्ही सगळे येऊन तुम्हाला भेटू या बाबतीत. जरूर 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 जरूर. श्यामलाताई अशी झूम मीटिंग घेऊन पण आपण भेटू शकतो, कारण तरी चालेल. आपण सगळ्यांनी घरात बसूनच भेटणं जास्त बरं आहे. आपण कमिशनर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना पण बोलूया त्या मीटिंग. ओके ओके. वन्स वी फाइंड आउट द थिंग रोड मॅप की हे करण्याची गरज आहे, आय विल मेक शुअर दॅट द PMC concerned officer also joins us on a Zoom meeting. I will. Sure. Thank you. Thank you. So next question, Nilam Jadhav, please unmute yourself and ask your question. Yes, नमस्कार मॅडम. मी डॉक्टर निलिमा जाधव बोलतेय नाशिकहून. हा, तर मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. एक प्रश्न असा आहे की मगाशी तुम्ही म्हटलात की शाळांमध्ये काही कार्यक्रम आपण घेऊ शकतो, तर ते कोणते घेऊ शकतो असं मला एक विचारायचंय.
आणि दुसरं मला असं विचारायचंय की प्लॅस्टिक बॅन करतो आपण वापरण्यावर, तर प्लॅस्टिक तयार करणाऱ्या फॅक्टरीजवरच का बरं आपण बॅन काय करू शकत नाही? कारण हे परत परत काही दिवसांनी पुन्हा त्या प्लॅस्टिकच्या बॅग वापरात येतात आणि त्याचा सगळा पुढचा प्रॉब्लेम होतो. तर आपण असं गव्हर्नमेंटकडनं काही करू शकत का नाही की ते मॅन्युफॅक्चरिंगच त्याचं बंद होऊ शकेल? ते मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की काही ठराविक मायक्रॉन्सच्या बॅग बॅन केल्या होत्या आणि जर त्याचं प्रोडक्शन कुठं चालू होतं तर त्यांना मोठ्या प्रमाणात फाईन लावली गेली होती. सो दॅट वॉज देअर. पण आता परत चालू झाल्या आता त्या परत बॅग. झालंय. आता सगळी यंत्रणा कोविडकडे वळल्यामुळे मला वाटतं ह्यांना परत फ्रीडम आला. पण इट इज ऑलरेडी बॅन्ड आणि त्याच्यावर ऍक्शन घेण्याची गरज आहे. थिक बॅग्स आर स्टील अलाउड, पण पातळ ज्या बॅग्स मिळत होत्या त्या कमी दिसतात आता, पूर्वी एवढ्या दिसत नाहीयेत. आणि आता नवीन बॅग्स म्हणतायत ते की दीज आर इको फ्रेंडली बॅग्स, म्हणजे थोडक्यात आपला गार्बेज ज्याच्यात आपण रोज त्या काळ्या बॅगमध्ये किंवा हिरव्या बॅगमध्ये घालून देतो, जो बायोडिग्रेडेबल बॅग आहेत असं म्हणतात, तशाच त्या दुसऱ्या बॅग्स आहेत त्याच्यावर पण छाप असतो की दिस बॅग इज बायोडिग्रेडेबल. अजून तरी मला त्या बँड कमी मायक्रॉन्सच्या बॅग्स पुण्यामध्ये तरी दिसल्या नाहीयेत. नाही इथे आहेत पण त्याच्यावर महानगरपालिकेचं लक्ष वेधणं हे खूप महत्वाचं आहे आणि पुण्यामध्ये बॅन केलेले आहेत त्या. सो जर दुसरीकडे दुसऱ्या शहरात असेल, मला वाटतं ऍज ऍक्टिव्ह सिटीजन्स आपण ते निदर्शनाला आणून देऊन त्याच्यावर आवाज उठवणं गरजेचं आहे. आवाज उठवल्याशिवाय काही होत नाही. म्हणजे मी माझी महापौर आहे, खासदार आहे, तरी पण अजूनही मी लढतीये. नदी पात्रात राडारोडा टाकला की गेलोच आम्ही तिथं. म्हणजे असं एक फोन करून होतच नाही, त्याचा पाठपुरावा थोडा करावा लागतो. आणि आता मोहितेजींनी सांगितलं ही पाहिलं आपण की प्लांट्स केले पण चालूच नाही. मग आता त्याला इच्छा त्यांचा सोडायचंच नाही, तरच ते होतंय. एनर्जी खूप जाते, पण शेवटी वी आर डुईंग इट फॉर द लार्जर गुड. सो आय थिंक दॅट सॅटिस्फॅक्शन इज देअर की चला ह्याच्या आपल्या या पाठपुराव्यामुळे हे थांबलं. दुसरा प्रश्न शाळेच्या मुलांना. शाळेचं मला वाटतं 5-6 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे झाडाचं महत्व त्यांना करून द्यायचं आणि मुलांना हे खूप चांगलं कळतं. म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगते. पुण्यामध्ये एक झाली त्याला 2-3 वर्ष झाली. एक मला वाटतं एक 15-1 वर्षाची मुलगी असेल. तिचा मला फोन आला. शी डिडंट नो मी, आय डिडंट नो हर. तिने कुठून माझा नंबर काढला माहित नाही. रडत होती, खूप रडत होती. काकू काही करा, माझ्या घराच्या समोरचं झाड हे महानगरपालिकावाले कापायला आले. काही करून ते थांबवा. सो दिस इज द पॅशन आय थिंक विच चिल्ड्रन शुड डेव्हलप. थांबवलं मी ते झाड कापायचं. पण एक 15 वर्षाची मुलगी मला फोन करते विदाउट नोईंग मी इज द पॅशन विच आय थिंक वी शुड इन्स्टिल इन टू आवर यंगस्टर्स. दुसरं म्हणजे कचऱ्याचं विभाजन करणं हे सहज सोपं आहे. का नाही आपण करत? वर्मी कंपोस्टिंग घरी करणं सोपं आहे. ठीक आहे, एखादी वस्ती असेल त्या ठिकाणी त्यांना जागाच नाही, त्या ठिकाणी वर्मी कंपोस्टिंग इज नॉट पॉसिबल. पण प्रायव्हेट स्कूल्समध्ये जी मुलं मुली येतात ते चांगल्या घरातली येतात. सो तिथं आपल्या घरी 7 कुंड्या जर ठेवल्या, मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, प्रत्येक कुंडीमध्ये त्या दिवशीचा वेट वेस्ट घातला. इवन मला वाटते EM सोल्युशन, श्यामलाताई इथं आहेत, श्यामलाताई अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतील. EM सोल्युशन घातलं किंवा गांडूळ खत घातलं त्याच्यामध्ये, ते कंपोस्टिंग केलं, इट्स ॲब्सोल्युटली पॉसिबल. आणि हे मुलांना मजा पण वाटते हे करण्यामध्ये. दिस इज व्हॉट नीड्स टू. सो अनेक गोष्टी अशा आहेत ज्या लहान मुलांमध्ये आपण इन्स्टिल करू शकू. येस, थँक्यू मॅडम. आणि तुम्ही ठरवलं तर आपण एक कार्यक्रम एकत्रित बसून बनवूया त्याचा. नक्कीच आवडेल करायला. हॅपी टू बी असोसिएटेड विथ दॅट. Surely. Thank you, madam. So next question, Rajendra ji, please unmute yourself and ask your question. नमस्ते ताई, मी गजेंद्र दांगट. तर मला असं विचारायचं होतं, तळजाईप्रमाणे आपल्याला पुणे सिटीतल्या इतर टेकड्या करता येतील का? इनफॅक्ट पुण्यामध्ये खूप छान ग्रुप्स अनेक आहेत जे हे काम करतात. म्हणजे आता मी नवी पेठेत राहायचे पूर्वी, आता मी बाणेरला राहायला आली आहे. आणि बाणेरच्या इथं जी हिल आहे, बाणेर हिल, तर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलंय. तिथं काही म्हणजे तसा पाहिला तो बोडका हिल होता, तो पूर्वी असतील झाडं, नंतर कापली असतील लोकांनी. पण आता तिथं वसुंधरा अभियान म्हणून एक NGO आहे,
त्याच्यात गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत, IT कंपनी मधले काही मंडळी आहेत, लहान मुलं आहेत, ज्यांनी दररोज ते वर जातात आणि झाडांची जोपासना करतात. आय थिंक दॅट्स अ वंडरफुल इनिशिएटिव्ह. एखाद्याचा वाढदिवस असेल तरी ती पार्टी करण्यापेक्षा 5,000 रुपये त्या अभियानाच्या फंड मध्ये टाकतात, ज्याच्यातून ते झाडं किंवा त्याची जोपासना करण्यासाठी काय लागत असेल. अनेक ज्येष्ठ नागरिक त्याच्यामध्ये आहेत, जे खणू शकत नाहीत, पण छोट्या छोट्या पायऱ्या करून त्यांनी वर जायला केले. सो इट इज अमेझिंग टू सी द काइंड ऑफ कमिटमेंट की आपल्या नागरिकांची आहे. सो तळजाई एवढं अजून नाही घनदाट जंगल झालेलं तिथं, पण सुरुवात झाली आहे ते व्हायला आणि खूप सुंदर झाडं त्यांनी लावली आहेत. मागच्या एक लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधीच मी जवळजवळ 100-150 मुलांना, यंगस्टर्स म्हणजे आमच्या पक्षातले यंगस्टर्स, त्यांना घेऊन त्या ह्या सूस टेकडीवर गेले होते, बानेर टेकडीवर, की जाऊन आपण भेटूया, की हा ग्रुप इतकं सुंदर काम करतोय, माहिती तरी घेऊया काय काय पद्धतीची झाडं त्यांनी लावली. इट्स अमेझिंग कुठली झाडं लावली आहेत ती. मी तर म्हणेन म्हणजे तळजाईला तरी मला माहित नाही कुठली विशिष्ट झाडं आहेत का टिपिकल लक्ष देऊन केलेली, पण इथं पण फार छान त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे अनेक टेकड्यांवर हे काम होत आहे. फर्ग्युसन हिलवर होत आहे, सिम्बायसिसच्या हिलवर होत आहे. Okay, so this is last question. Lion Suhash Kulkarni, please unmute yourself and ask. मॅडम नमस्कार. माझा प्रश्न हा वणव्यावरती आहे. जो मॅन मेड वणवा असतो त्याच्याकरता कायदेशीरपणे याला काही बंधनं घालता येतील का? कारण त्याच्या मागचं लॉजिक जरी असं असेल की गवत जळून जातं, पण गवतावर लावलेली झाडं पण जळतायत आणि रात्रीच्या वेळा किंवा संध्याकाळच्या वेळेला वणवा लावला जातो की इथं कोणी तिथे जाऊ शकत नाही. तर याला काय डेफिनेटली कायदा आहे. whoever destroys a tree can be penalized, can be नाही, should be penalized. पण वणवा लावण्याच्या मागे जी लोक जे ऍक्च्युली करतात ते सापडणं फार अवघड असतं. आणि त्यामुळे तुम्ही बघाल की कधीच कुठल्या एखादा वणवा पेटवलाय आणि त्या ठिकाणी कोणाला अटक झाली असं आपल्याला बघायला मिळत नाही. द ओनली रिझन इज की कोणी केलं तेच समजत नाही, की हा प्रॉब्लेम आहे. पण कायद्यात of course there is a law and they can be booked for that. Okay. Thank you, madam. Thank you. So thank you so much. This is a really wonderful speech to everyone. And now we forward last 8 days लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या माध्यमातून हा जागतिक पर्यावरण दिन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमात अनेक क्लब यांचा सहभाग होता. तर ज्या उत्कृष्ट क्लब मधील सदस्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला त्या सगळ्यांना एक अवॉर्ड देऊन गौरवण्यात येत आहे. आणि आता या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये एकत्र नसल्यामुळे ते प्रत्यक्ष देता येऊ नाही शकत आहे, परंतु आपल्याला त्याविषयी तो कार्यक्रम प्रत्यक्ष ज्यावेळेस होईल तेव्हा ते सांगण्यात येईल. मी जे काही ऍक्टिव्हिटी या वीक मध्ये झाल्या आणि त्या वीक मध्ये ज्यांचं उत्कृष्ट काम होतं त्यांचं मी नाव इथं घोषित करतो. फर्स्ट ऍक्टिव्हिटी होती आमची बत्ती गुल प्रोग्राम आणि त्यामध्ये लायन्स क्लब इको फ्रेंडचे प्रेसिडेंट लायन सुहास कुलकर्णी यांचं मी नाव घोषित करतो. सेकंड आमची ऍक्टिव्हिटी टेरेस गार्डन वर्कशॉप. या टेरेस गार्डन वर्कशॉप मध्ये लायन प्रमोद उमरदंड यांचं एक नाव आहे. दुसरं डॉक्टर मृणाल बेलसरे लायन्स क्लब विजडम यांचं. सो या ऍक्टिव्हिटी मध्ये 2 उत्कृष्ट लायन्स यांचा सहभाग होता. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हे गौरवण्यात येते. थर्ड ऍक्टिव्हिटी ती आमची वेस्ट मॅनेजमेंट. या वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रोग्राम मध्ये लायन रमेश पश्रियाजी, लायन मयूर बागुल आणि लायन सुजाता बियानी या तिघांचं इथं अवॉर्ड देऊन स्वागत होते. फोर्थ होतं आमचा ऍक्टिव्हिटी ट्री प्लांटेशन. या ट्री प्लांटेशन मध्ये वीक मध्ये वेगवेगळे प्रोग्राम जरी होत असले तरी प्रत्यक्ष प्रॅक्टिकली भोर येथे जाऊन ट्री प्लांटेशन केलं. आणि त्या ट्री प्लांटेशन प्रोग्राम मध्ये लायन श्रीराम भालेराव सुप्रीम क्लब, लायन वामन भालेराव इको फ्रेंड्स अँड लायन विजय सोनवणे नवचैतन्य क्लब. अँड सेकंड लास्ट ऍक्टिव्हिटी म्हणजे गोशाला विजिट. या गोशाला विजिट मध्ये लायन सहाणे कोथरूड क्लबचे, लायन्स राजेंद्र टिळेकर लायन्स क्लब प्रभातचे,
आणि लायन उमेश कारंडे, लायन्स क्लब सिंहगड रोडचे. सो या तिघांचं नाव इथं मी अवॉर्ड साठी घोषित करतोय. आणि लास्ट शेवटची ऍक्टिव्हिटी होती ती सेव्ह इलेक्ट्रिसिटी. इट इज इम्पॉर्टंट बिकॉज इलेक्ट्रिसिटी कशा माध्यमातून स्पेंड होते हे आपल्याला देखील कळत नाही, परंतु ती सेव्ह करणं ही काळाची गरज आहे. आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आमचे लायन चेतन सर यांना अवॉर्ड देऊन गौरवण्यात येते. या सगळ्या लायन्स क्लब मधील सदस्यांना अवॉर्ड हा प्रत्यक्ष देण्यात येणार आहे, परंतु आपल्याला या उत्कृष्ट कार्याबद्दल जो काही सन्मान मिळाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. शेवटच्या सत्राकडे आपण वळत आहोत आणि या सत्रासाठी मी आभार प्रदर्शन अर्थात एवढा सगळ्यांनी वेळ दिला, वंदनाताईंनी वेळात वेळ काढून इथं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं, तर निश्चितच त्यांचा आभार मानणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. हे आभार मयूर, यस नो व्हेकल डे म्हणजे नो व्हेकल डेचं बहुतेक विसरलं. येस येस सॉरी, नो व्हेकल डेला लायन विश्वास सूर्यवंशी हे होते अँड रितू चौधरी नाशिक पंचवटी. सो सॉरी, दोन नावं माझ्याने राहून गेली होती. नो व्हेकल डे हा आपण 1 जूनला घेतला होता. यामध्ये लायन विश्वास सूर्यवंशी अँड रितू चौधरी नाशिक पंचवटी या दोघांचं मी नाव या अवॉर्ड साठी अनाऊन्स करतोय. शेवटचा जो आपला हा कार्यक्रमाच्या शेवटी म्हणजे सगळ्यांचे आभार मानणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आभार प्रदर्शनासाठी मी लायन्स क्लब पुणे प्रभातचे अध्यक्ष लायन राजेंद्र टिळेकर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे डिग्निटरी आणि उपस्थित श्रोत्यांचे आभार मानावे. लायन्स राजेंद्र टिळेकर. नमस्ते. नमस्कार. आवाज येतो माझा? येस सर. हा, नमस्ते. अतिशय सुंदररित्या आज ज्या आपल्याला MP आहेत आपल्या ऍडव्होकेट वंदनाताई चव्हाण यांनी अतिशय सुंदररित्या ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याच्यामुळे जे काय कॉन्शियस होतात त्याच्याबद्दल रोल काय असला पाहिजे किंवा संस्था लायन्स क्लब सारख्या ज्या संस्था आहेत त्यांनी कसा त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे याच्याबद्दल जी माहिती दिली ती अतिशय उपयुक्त माहिती होती. आणि आपल्या सर्वांच्या लक्षात आले की वंदनाताई ह्या नुसतं पॉलिटिशियन आहेतच अत्यंत नावाजलेल्या, परंतु त्याचबरोबर त्या समाज कार्यकर्त्या म्हणून खूप ऍक्टिव्हिस्ट जसं आपण म्हणतो की त्यांनी तळजाईवर पण वृक्ष लागवडीमध्ये भाग घेतला होता. असे बरेचसे प्रकल्प ज्याला एन्व्हायरमेंटल बद्दल त्यांना खूप प्रेम आहे हे त्यांच्या सायकल चालवण्यावर आपल्या लक्षात येतं. तसंच त्यांनी जसं सांगितलं की जिथं अस्तित्वाचा प्रश्न येतो त्या ठिकाणी नुसतं राज्यकर्त्यांचं काम राहत नाही किंवा पॉलिटिक्सचं काम राहत नाही किंवा सरकारचंही काम राहत नाही, त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल नागरिकांनी किंवा संस्थेने त्याच्यामध्ये आपल्या स्वतःला ऍक्टिव्हिस्ट रूपात प्रवेश करून ते कार्य जोमाने चालू केलं पाहिजे. म्हणजेच एन्व्हायरमेंटल वीक आपण हा साजरा केला, हे अतिशय स्तुत्य उपक्रम केला. याच्यामध्ये अनिल मंडरुपकर जे स्वतः पर्यावरण प्रेमी आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतनं आपण हा 5 जून जरी आपला एन्व्हायरमेंटल डे असेल तरी पण 1 जून ते 8 जून असं आपण 7 दिवस हे एन्व्हायरमेंटल वीक हा साजरा केला, 8 दिवस. आणि याच्यातून आपण एक खूप चांगलं थोड्या प्रमाणात आपण केला असेल साजरा हा, परंतु याच्यात ज्या लोकांनी झूम मिटिंग अटेंड केल्या भले म्हणजे टेरेस गार्डनसाठी जवळजवळ 150 लोक अटेंड होते. नंतर वेस्ट वॉटर मॅनेजमेंट असेल, श्यामला त्यांनी खूप सुंदर त्याच्यात माहिती दिली होती. ट्री प्लांटेशन केलं, गोशाळामध्ये अतिशय सुंदर माहिती मिळाली जी आपल्या कल्पनेच्या बाहेरची होती की गोशाळे वाढल्या तर कसं पर्यावरणाचा त्याचा फायदा होतो हे आपल्या तिथे गेल्यानंतर कळतं, त्याशिवाय कळत नाही. ग्लोबल वॉर्मिंगचं झालं आपलाच. नंतर सेव्ह इलेक्ट्रिसिटी, या सर्व गोष्टीतून जरी थोडक्यात आपण हे थोडक्यात आपण काय म्हणतो प्रायोगिक तत्वावर जरी आपण एन्व्हायरमेंटल वीक साजरा केला असेल तरी ज्यांनी हा अटेंड केला या बहुतेक लोकांमध्ये हे बीज रोवलं गेलेलं आहे. एन्व्हायरमेंटल प्रेम त्यांच्यात तयार झालं आणि आता प्रत्येक व्यक्ती याच्यातला बाहेर जाऊन 100-150 लोकांना याच्यातून प्रवृत्त करू शकतो, एन्व्हायरमेंटल प्रेमी निर्माण करू शकतो. तर हा एन्व्हायरमेंटल वीक आठवड्यात आपण असं वारंवार त्याची वाढवली पाहिजे. एन्व्हायरमेंटल डेची दर महिन्याला आपण एन्व्हायरमेंटल डे साजरा करूया असं संकल्प करूया. आणि जसं आमचे यावर्षीचे प्रांतपाल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अभयजी शास्त्री सर आहेत, तर मी सर्वप्रथम वंदनाताई चव्हाणांचं खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला असा वेळ दिला. तसे त्या लायन्स क्लबच्या आमच्या मेंबरच असल्यामुळं त्यांचा आभार मानणं संयुक्त नाही, परंतु त्यांनी या भूमिकेतून आज जे आम्हाला समजवलं ते अतिशय मोलाची माहिती दिली. असंच त्यांचं सहकार्य आम्हाला कायम लाभेल अशी अपेक्षा करतो. आमचे आदरणीय प्रांतपाल अभयजी शास्त्री सर यांनी पण त्यांचा यावर्षीचा प्रोग्राम होता सरिता, त्याच्यामध्ये अफॉरेस्टेशन म्हणजे देवराईला खूप महत्व दिलं होतं. त्यासाठी आम्ही सयाजी शिंदेना बोलून या ठिकाणी हे प्रकल्प राबवले ते आणि देवराईच्या माध्यमातून खूप चांगले प्रकल्प राबवले. पुढच्या वर्षी पण येणारे जे प्रांतपाल आहेत त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा अर्बन फॉरेस्ट जो मगाशी आपण उल्लेख केला त्याच्यामध्ये अस्तित्व असणार आहे.
आणि मित्रांनो, आज हा फ्रेंडशिप डे आहे, तर आपण मैत्री करूयात पर्यावरणाशी आणि मैत्री करूया वृक्षाशी आणि वॉटर कन्झर्वेशन आहे, या सगळ्या गोष्टीत आपण या ठिकाणी वावरत जाऊ. तसेच आजच्या मिटिंगला जे उपस्थित आहेत ते अनिल मंडरुपकरजी, नंतर लायन्स सुहास कुलकर्णी, मयूर बागल, गिरीशजी, पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आपले विक्रांतजी जाधव असतील, निलिमा जाधव असतील, नंतर परमानंदजी शर्मा असतील, गिरीशजी गणात्रा असतील, लायन रमेशजी असतील, नंतर आपले बागुलजी असतील, असे अनेक प्रेसिडेंट्स लायन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं अतिशय मी आभार मानतो. अतिशय छान प्रोग्राम झालेला आहे. तसेच आजचा जो प्रोग्राम झूमद्वारे ज्यांनी केला ते आमचे डीडी, ज्यांना आम्ही डीडी म्हणतो, ते धनंजय धुमाळ यांचे मी अतिशय आभार मानतो. या ठिकाणी आमचे लायन्स क्लबचे डॉक्टर मंगेश बोराटे यांनी जो वृक्षदिंडीचा प्रकल्प मॅडम समोर सांगितला तो आम्ही निश्चितपणे हाती घेऊ आणि जेजुरी जवळ आम्ही त्याची सांगता करू असं मी या ठिकाणी कबूल करतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय लायनिझम.